प्रत्येक षटकाला सिक्सचे हॅट्रिक किंवा विकेटचे हॅट्रिक पहिला जो मारतो त्याला हॅलो. दोन्ही संघाचे 12 खेळाडू इथे पाठवा. पहिले पाठवा. अंपायर सामना चालू कर नका. ती इकडे सुजल सुजल किंग सुपर आणि एक मिनिट पंचांनी सामना चालू नका करू. 1 मिनिट थांबा जरा. ओके बोला. ओके स्टार्ट करायचा आहे सामना. ओके नाउ स्टार्ट. फायनल कोण असणार फायनलिस्ट? हुज दिस द मेगा फायनलिस्ट? कोण असेल या ठिकाणी? सुजल 50 रुपये. शैलेश पहिला चेंडू यावेळेचा पाहिला तर अतिशय जबरदस्त पहिला चेंडू. एक निर्धाव चेंडूची सांगता संपूर्ण माझ्या क्रिकेट रसिक मायबापाला तीच प्रतीक्षा असणार या मावळत्या सूर्यामध्ये. अर्थात कोण असणार आहे 2022 बोरी प्रीमियर लीगला पहिला महासंग्रामातील पहिला फायनलिस्ट? हुज दिस द मेगा फायनलिस्ट फर्स्ट विनर? पहिलं दुसऱ्या चेंडूवरती कडा प्रहार झालाय. जोरदार टाळ्या होऊ द्या सर्वांनी ग्राउंडवर मैदानामध्ये. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. या क्षेत्ररक्षक आहे रोहित म्हात्रे. कल्पेश खाडेकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलंय रोहित म्हात्रेला. खरोखर जॉन्टी रोड सारखा झेल टिपलेला आहे त्यांनी. जॉन्टी रोडला लाजवेल असा झेल टिपलेला आहे. तेजाब मस्के शेठ यांच्याकडनं देखील त्याला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. काय मित्रांनो दाद दिली जातोय मित्रांनो. पैसे हे महत्वाचे नाही पण काय संपूर्ण मैदानावर या टाळ्या वाजवल्या गेल्यात या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी. अतिशय जबरदस्त डोळ्याचे पारणे फिटतील असा हा झेल होता मित्रांनो जॉन्टी रोड्स यांच्याकडनं. अर्थात मित्रांनो काय गुरुत्व घेतलंय की काय नाही पाहायचा. यावेळेस एक फलंदाज बाद झालाय परंतु यावेळेस पुन्हा एकदा सफळ गोलंदाज आपल्या गोलच्या मार्कवर असेल. दिस इज द फायनल. कोण असेल या 2022 या बोरीतला फायनलिस्ट? जोरदार बिग हिट करतो परंतु शॉर्ट पिच वरचा चेंडू होता अतिशय जबरदस्त खेळून काढलाय आणि यावेळेस रनआउटच्या स्वरूपात दुसरा फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात डीजे मास्टर. मित्रांनो पाहिलं तर अतिशय जबरदस्त द्वंद्व झुंज ह्या संपूर्ण दोन आपण पाहिलं तर संघामध्ये पाहायला मिळतोय आणि संपूर्ण माझ्या क्रिकेट रसिक राजाला लागला असेल वेध की कोण असणार आहे 2022 या बोरी प्रीमियर लीगचा पहिला फायनलिस्ट. साई 4थ्या क्रमांकावरती येतोय साई. हो अतिशय जबरदस्त डिलिव्हरी म्हणावे लागेल परंतु क्वालिफाईड पंच सांगतात की ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू स्क्वेअर चेंडू अवांतर धावसंख्येनं संघाचं बऱ्याचशा अवधीनंतर संघाचं खातं खोललं जात आहे. मित्रांनो प्रयत्न असे करा की प्रयत्नांची पराकाष्ठा झाली पाहिजे. अर्थात आजार झाला तो यशाचा होईल. यावेळेस जोरदार बिग हिट केला जातोय. चेंडू थांबणार नाही चेंडू जातोय यावेळेस सीमा रेषा पार षटकार. क्या बात. तसेच आपण पाहिलं तर संतोष सरांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाहायचं यावेळेस चेंडू जातोय थडम्यांच्या दिशेनं एक धाव तर पूर्ण केली जातोय आणि आपल्याला पाहिलं तर सुदेश म्हात्रे सरांच्या माध्यमातून एक धाव अर्थात डिक्लेअर झोनचे एक नाही रनआउट करतोय. अर्थात रनआउटच्या स्वरूपात एक धाव मिळतोय. रनर यावेळेस एकेरी धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचतोय 8 धावसंख्येवरती. सुजल सुपर किंग अर्थात आपण पाहिलं टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस
गोलंदाजीसाठी दीपेश. अतिशय जबरदस्त पैशांची खैरात अर्थात संपूर्ण पाठबल असेल. आज आपण मस्के सर असतील, पायाचा हवेमध्ये झेल आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. यावेळेस डिक्लेअर झोन आहे, एक धाव मिळतोय संघाला. आणि पहिलं षटक आपण पाहिलं तर P1चं षटक यावेळेस संपलं असताना, जाहीर करत असताना संघाची धावसंख्या आहे 2-9. पहिली हॅट्रिक घेईल त्याला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कोणी बॉलरनी, कुठल्याही बॉलरनी घेतले तर त्याला संजय पवार यांच्याकडनं 500 रुपये बक्षीस आलेलं आहे. आणि 3 6 मारेल त्याला देखील संजय पवार यांच्याकडनं 500 रुपये बक्षीस आलेलं आहे. आणि संतोष सरांकडनं पण 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तर पाहूया पुन्हा एकदा 6 मारेल मित्रांनो. त्याला 200 रुपयाचं बक्षीस आहे संतोष साळवे यांच्याकडनं, सॉरी मस्के सरांकडनं. संघाची धावसंख्या आहे 9. आपण पाहिलं तर पहिलं षटक संपल्यानंतर P1चं वाटलं होतं की नक्कीच धावांची बावचार होईल. ज्या पद्धतीनं माझ्या राजांनं त्याच वेळी अर्थात 1642ला पहिलं आगमन केलं होतं आणि खास करून आपण पाहिलं तर सुरतला बदसुरत केलं होतं. परंतु यावेळेला पाहिलं तर अतिशय जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल, ज्याच्या माध्यमातून गोलंदाजी झाली होती. दीपेश यांच्या माध्यमातून आल्यात 9 धावा. पाहायचं आहे षटक क्रमांक दुसरं, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येते रोहित हिटमॅन, ज्यांच्याकडे पाहिलं जातोय. समोर असणारे फलंदाज साई. पाहायचं या वेळेला चेंडू जातोय एक्स्ट्रा अर्थात डिफाईन लेगच्या दिशेनं. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागत आहे अर्थात 10 पहिल्या दशकामध्ये. अतिशय जबरदस्त घुमाशाम युद्ध. आपण चौफेर नजर टाकली, कॅमेरा टाकला तर मित्रांनो नक्कीच चौफेर अर्थात माझे संपूर्ण हितचिंतक असतील, संपूर्ण प्रेक्षक राजे असेल. बाल्कनीवरती सुद्धा आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतो आहे, कारण 2022चा पर्व बोरीमध्ये हा एक जबरदस्त थरार पाहायला मिळतोय. कोण असणार आहे मेगा फायनलिस्ट? जोरदार बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि तेवढंच चाणक्य यष्टीरक्षक. आणि यावेळेस यष्टीरक्षकच्या मधून चूक झाली नाही अर्थात तिसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाणार साही. क्या बात मित्रांनो, काही दिवसानंतर सण शिमग्याचा येणार आणि खास करून मित्रांनो ज्या पद्धतीनं माझ्या राजांच्या माध्यमातून जो आगीतून नारळ काढील त्याच्यासाठी एक सोन्याचं कडं दिलं जात होतं. आणि त्याच पद्धतीनं आज या खेळाला कोण ताडणार, कोण फायनलिस्ट होणार, कोण जास्त धावा काढणार, आपल्या संघाला कोण विजय करणार. पाहायचं यावेळेस चेंडू शॉर्टपिच होता, एक धाव तर पूर्ण होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल की काय, परंतु पाहिलं तर एका धावावरती समाधान मानलं जातोय. इन ॲट नंबर 5 पृथ्वी येतोय खेळण्यासाठी, एक चेंडूवरचा खेळतोय, एका चेंडूवरती एक धाव काढतोय. संघाची धावसंख्या आहे यावेळेस पाहिलं तर 3-11. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा रोहित. आपल्या षटकातील चौथा चेंडू. डोंगराच्या एंडकडनं गोलंदाजी तयार आहेत, अनेक दानशूर दाते आहेत ज्यांच्या माध्यमातून पैशांची खैरात होताना पाहायला मिळतोय. ओ हो खडे स्टँड अँड डिलेवर. चेंडू जातोय. दिस इज द बोरी षटकार. मित्रांनो नक्कीच तलवार इतर सगळ्यांच्या हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, परंतु स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. ही इच्छाशक्ती माझ्या राजांनी जाणली होती. म्हणूनच तर अफजल खानाच्या वधानं प्रतापगडाची पायरी धुतली होती. क्या बात. यावेळेस पायाचा चेंडू जातोय, ट्रॅव्हल जातोय मिड ऑनच्या दिशेने, एक धाव पूर्ण होतोय. दुसरा धावचा प्रयत्न असेल की काय, आणि यावेळेस तू मै फलंदाजाला परतावा लागेल. बॅक टू पॅव्हिलियन. चौथा फलंदाज जातोय तंबूच्या आसऱ्याला. प्रत्येक षटकाराला क्यू सचिन डीजे. अरे बॉल गेलेला आणला नाही कोणी अजून, मागे बॉल गेलाय तो.
कारण मित्रांनो नक्कीच मी म्हटलं, कारण इतिहास घडवणारे लोक इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाही. मित्रांनो इतिहास तयार होतो गुलाबाच्या पाण्याच्या पाकळ्यातून नाही तर रक्ताच्या थेंबातून. यावेळेला इतिहास कोणती टीम इतिहास घडवणार, सुजल सुपर किंग की यावेळीच दुसरा संघ आहे अर्थात नैतिक 11. पाहायचा आहे 2022चा रणसंग्राम कोण, या 2022च्या ग्रँड फिनालेचा 2020 मधला कोण असणार आहे. दिस इज द महासंग्रामातील पहिला योद्धा विजेता. संघाची धावसंख्या आहे 19. षटक क्रमांक मार्गस्थ असताना दुसरं रोहित. आपल्या षटकातील पाहिलं तर आतापर्यंत चेंडू झालेत सर, किती चेंडू झालेत? 5 चेंडू झालेत. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचं अस्त्र, शेवटचं बाण, शेवटचा तीर डोंगराच्या एंडकडनं रोहित गोलच्या मार्कवर असेल तर 6व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज येतोय मेलेन. शॉर्ट पेपरचा चेंडू हवेमध्ये झेल, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू. एक निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. तत्पूर्वी पाहिलं तर मित्रांनो तब्बल 2 षटकाचा खेळ संपला जातोय अर्थात नैतिक 11 संघाच्या माध्यमातून. आणि विचार केला सुजल सुपर किंग सुपर अर्थात यांच्या माध्यमातून विचार केला तब्बल 2 षटकामध्ये 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर पाहिलं तर यावेळी टोटल मूज ऑफ द स्कोर 19 रन्स, लॉस ऑफ द 3 विकेट्स. डीजे थँक्यू डीजे मास्टर. काय मित्रांनो या संपूर्ण बोरी प्रीमियर लीग 2000चं आयोजन पाहिलं तर मित्रांनो मी सांगितलं की जे त्रैलोक्य नाही दान ते करती संत सज्जन, संतांचे महिमान म्हणून काय वर्णावे. आज या संपूर्ण आयोजनार्थ ज्यांचा खारुताईचा का होईना वाटा लागला श्रमाच्या माध्यमातून आर्थिक साह्य म्हणून, मग या ठिकाणी संतोष सालवी सर असतील किंवा तेजा सर असतील, तेजा मस्के सर असतील, आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात संपूर्ण या मैदानावरती होताना दिसतोय. ज्यांनी ATM जणू उघडलाय आपल्यासाठी. अर्थात मित्रांनो षटकार चौकार मारा, विकेट हॅट्रिक करा आणि पैसा आपल्या अकाउंटमध्ये जमा करा. संघाची धावसंख्या 19. षटक क्रमांक 3 घेऊन येणार यावेळेस नैतिक 11 संघाच्या माध्यमातून 3रं षटक. पंचांना विनंती असेल जास्ती वेळ का आपण घालवायचा नाही. सुदेश सर असतील, माली सर असतील. षटक क्रमांक 30 मार्गस्थ करण्यासाठी. परंतु मित्रांनो सर्वात मोठं योगदान अर्थात डीजे मास्टर सचिन यांचं आहे. कारण मित्रांनो आमचा भसाड्या आवाज असेल किंवा संपूर्ण आमचा आत्मा श्वास काय असेल तर साऊंड सिस्टीम संपूर्ण माहोल गरम करण्याचं काम या 2 दिवसामध्ये साऊंड मास्टरच्या माध्यमातून झालं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि आभार. मित्रांनो आभारामध्ये भार असतात. आभाराचे भार कशाला, हा फुलांचा हार कशाला, हृदयामध्ये घर करू त्या हृदयाला दार कशाला. जोरदार बिग हिट केला जातोय. उंची जास्त आणि लांबी ही जास्त. स्टँड अँड डिलिव्हर. दिस इज द बिग यूज बोरी षटकार. डीजे आदिलच्या पहिल्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय फलंदाज. आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती आहे विवेकच्या माध्यमातून. पहिला षटकार तर आलाय, दुसरा षटकार येणार काय हा संभ्रम असणार, ही चर्चा असणार आहे माझ्या संपूर्ण प्रेक्षक रसिक मायबापांच्या मध्ये. आणि हो येस येस दिस इज इट इज द बिग 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 यूज मेगा षटकार. 3 षटकार मारले लागोपाठ. त्यांना 500 रुपये बक्षीस आहे संजीव पवार यांच्याकडनं. 3 षटकामध्ये 2 झालेले आहेत ना, आणि 3रा मारला त्याला आता 500 रुपये बक्षीस लागू होऊ शकते. क्या बात मित्रांनो, बक्षिसांची खैरात खैरात आणि खैरात मित्रांनो. परंतु या फलंदाजाच्या बाबतीत सांगू इच्छितोय मित्रांनो, आम्ही चुकून ही मुंगीच्या वाटेला जात नसतोय, परंतु आमच्या मार्गस्थ कोणी आला तर सिंहाचे दात सुद्धा मोजायला भीत नसतोय. ही आहे मर्द मराठ्यांची जात. पाहायचं आहे मित्रांनो, ही एक प्रीमियर लीग आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या भवितव्यासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. षटकार वीर 3रा षटकार येणार काय.
आणि पहा एक चाणाक्ष गोलंदाजाचं लक्षण नक्कीच आदिल मित्रांनो हेच असतोय चाणाक्ष गोलंदाजाचं लक्षण. 2 लगातार षटकार खाल्यानंतर तिसरा चेंडू स्वेर फेकायचा. ही आहे चाणक्षता, ही आहे बुद्धीचं चातुर्य. माझ्या राजांनी वापरलं तेच चातुर्य हा गोलंदाज वापरतोय. पुन्हा एकदा षटकार वीर, तिसरा षटकार येणार काय? ओ हो प्रयत्न अतिशय जबरदस्त होतं, परंतु काय कमबॅक केलंय, काय व्हेरिएशन केलंय आदिलच्या माध्यमातून. मित्रांनो हेच तर असतोय अर्थात क्रिकेटच्या माध्यमातून, क्रिकेटच्या अर्थात माइंड ऑफ द क्रिकेट. जो पायांनी चालतो तो अंतर कापत असतोय, परंतु जो डोक्याने चालतो तो रस्ता, तो ध्येय गाठतोय, तोच तो गोलंदाज आदिल. संघाची धावसंख्या साळुंके सर आपण पाहिलं तर 31 धावसंख्या, अर्थात षटक क्रमांक 3 मार्गस्थ चेंडू झालेत 3 चेंडू. चौथा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज आदिल समोर आहे. षटकारवीर ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलं 3 षटकार आणि 1 एकेरी. जोरदार बिग हिट करण्याच्या नादात आपण पाहिलं तर कुठंतरी चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट मिड ऑनला 1 धाव पूर्ण करतोय. तेवढीच क्षेत्ररक्षण काय दर्जेदार, फेकी सुद्धा सुंदर होतोय. एकेरी धावसंख्येनं समाधान मानला जातोय. 1 धावसंख्येचा विचार केला तर संघ धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक 3 असताना काय मित्रांनो अतिशय जबरदस्त क्रिकेट आणि क्रिकेट पाहायला मिळतोय क्रिकेटच्या चाहत्यामधून. क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील यष्टरक्षकच्या माध्यमातून असता या बेलेस आणि फलंदाज बाद होतोय. अर्थात बॅटची आउट एज घेऊन गेला होता आणि तत्पूर्वी या बेलेस 5वा फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन, फलंदाज बाद होतोय. मिलिन बॅक टू पॅव्हिलियन. डीजे हॅलो अजूनही धावसंख्या किती झाली? 32 धाव फळकावर लागलेले आहेत. षटक चालू झाले ते 4थं आणि शेवटचं आणि निर्णायक षटक ह्या इनिंग मधलं. Yes, this is the slog on or this is the first inning and over number last. नक्कीच भूषण आपण पाहिलं तर या 7व्या क्रमांकावरती आलाय, परंतु आपण विचार केला तर नैतिक 11 संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक शेवटचं गोलंदाज येतोय. ओके सॉरी तो आदिलच आहे. येस षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3. यावेळेस चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू क्वालिफाईड पंचांनी पाहिलं आणि यावेळेस एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघाची धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील आदिल राईट हँड आउट द विकेट. हा चेंडू पाहिला तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू त्याच चेंडूची पहिल्या चेंडूची पुनरावृत्ती करताना पाहता मिळतोय. अर्थात पाहिलं तर संघाची धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचतोय. 3ऱ्या षटकातील शेवटचा आदिल याचा चेंडू असेल काय मित्रांनो. अर्थात आपण पाहिलं तर आयोजन राहिलंय आजचं. अर्थात या ठिकाणी पाहिलं तर बक्षीस वितरण सोहळा काही क्षणातच महाराष्ट्र व्हॉइस ऑफ द व्हॉइस पंडित सरांच्या माध्यमातून होईल, परंतु यावेळेस पाहिला तर पुन्हा एकदा मला वाटतं या मैदानावर पहिली वाईट चेंडूंची हॅट्रिक असेल. क्या बात मित्रांनो. नक्कीच आपण पाहिलं तर पहिली अवांतर चेंडूंची हॅट्रिक आदिलच्या माध्यमातून या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 35. शेवटचा चेंडू आपल्या षटकातील जोरदार बिग हिट केला जातोय. स्ट्रेट टू बॉलर परंतु पाहायचा चेंडू जातोय. यावेळेस मला वाटतं थोडासा चेंडू लागतोय, दुखापत होतोय. आपण पाणी घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी. आणि यावेळेस 3 षटकं संपली जात आहेत. विचार केला तर नैतिक 11च्या माध्यमातून आणि खास करून साळुंके सर आपण पाहिलं 3 षटकाची सांगता झाल्यानंतर संघाची धावसंख्या आहे यावेळेस 35 धावसंख्या. सुजल सुपर किंग अर्थात या संघाची धावसंख्या आहे 5/35. अर्थात मैदानात कोणी जाऊ नका. सगळ्यांनी बाहेर व्हा, सगळ्यांनी बाहेर व्हा. बाकी खेळाडूंनी बाहेर व्हा. लहान मुलांना बाहेर काढा. सगळ्यांना व्हॉलेंटियर लहान मुलांना बाहेर काढा मैदानात. मुलांनी किंवा त्यांचं कामच नाही काय तिकडे. कोणीही मैदानामध्ये जाऊ नका.
कुणीही मैदानामध्ये जाऊ नका, स्प्रे घेऊन जा. खास करून आपण पाहिलं तर मित्रांनो नक्कीच अशा दुखापती मैदानामध्ये होत असतायत. आणि आज आपण पाहिलं तर अनेक खेळाडू सुद्धा ज्यांचं प्राण आपल्याला गमावलेले सुद्धा पाहायला मिळत. मग त्याच्यामध्येच रमण लांबा असतील किंवा अनेक असे खेळाडू आहेत की क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अर्थात ग्रामीण खेळाडूमध्ये सुद्धा ज्यांचे क्रिकेट खेळत असताना अर्थात आपले प्राण सुद्धा गेलेले आहेत. परंतु छोटीशी दुखापत आहे, कोणी मैदानात जाऊ नका लहान मुलांनी. आणि खास करून पाहिलं तर सुजल सुपर किंगच्या माध्यमातून 35 धावा स्कोअरबोर्डवरती लागल्यात. 18 चेंडूंची समाप्ती झाली आणि शेवटचं स्लॉगन ओव्हर, शेवटचं षटक आपण पाहिलं तर नैतिक 11 संघाच्या माध्यमातून गोलंदाजाला आमंत्रण केलं जाईल. फायनलचा सामना कोण असणार आहे, या फायनलच्या सामन्यामधील 2022च्या पर्वामधील कोण असणार आहे रनिंग विनर, पहिल्या क्रमांकाचा विनर कोण, या चमचमत्या ट्रॉफीचा विजेता असणार आहे, कुठला संघ मालक असणार आहे या चमचमच्या ट्रॉफीचा 2022च्या पर्वातील पहिला विनर. रवी जा ग्राउंड मध्ये घेऊन जा, रवी ग्राउंड मध्ये घेऊन जा बर्फ तो. जरा रिलीवर पाठवा त्याला आणि पायथं बाहेर घ्या त्याला. बर्फ घेऊन जा रवी. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या प्रवीणनं अर्थात दीपेशनं 9 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या धावसंख्येचा विचार केला तर रोहित याच्या माध्यमातून धावा दिल्या होत्या 9. तर तिसरा आदिल आलता, त्या आदिलनं धावा दिलेल्या आहेत 17 धावसंख्या. तब्बल टोटल विचार केला 3 षटकाच्या सांगतेनंतर नैतिक 11 संघानं तब्बल 35 धावा दिलेल्या आहेत. परंतु विचार केला तर आपण सुजल सुपर किंग या संघाचा विचार केला तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण अतिशय अर्थात आपण जखडून अर्थात फलंदाजी केलेली आहे. स्लॉगन ओव्हर, शेवटचं षटक, हाणामारचं षटक, गोलंदाज अर्थात संघाचा संघ कर्णधार कोणाला आमंत्रण 5 रन निमंत्रण करतोय पाहायचं आहे. तत्पूर्वी खास करून आपण पाहिलं तर फायनलच्या सामन्यामधून या आपल्या बोरी गावातील कोणी आजीमाजी असतील तसेच संपूर्ण या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातील असेल, राजकीय क्षेत्रातील असेल, आमच्या गावातील ग्रामस्थ असतील, त्यांना विनंती असेल अतिथी देवो भव, आपण या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काही क्षणातच या 2022 बोरी या सामन्यातील अर्थात या ठिकाणी संपूर्ण बक्षीस वितरण सोहळा व्हॉइस ऑफ द महाराष्ट्र अर्थात पंडित सरांच्या माध्यमातून हा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. खास करून डीजे मास्टर आपण एक धून वाजवायची आहे, सुमधुर धून.
दुसऱ्या धावेचा मनसुबा नाही आणि एकेरी धावसंख्येने यावेळेस समाधान मानला जातोय. समीर नवीन फलंदाज आलाय, अर्थात आपण पाहिला तर इन नंबर 8 समीर स्लॉग ऑन ओव्हर शेवटच्या अर्थात षटकातील पहिला, अर्थात आपण पाहिलं तर पहिलं इनिंग असेल, पहिलं सत्र असेल, पहिल्या सत्रातील शेवटचे 5 चेंडू बाकी असतील. नंदू जाधव एक लेजंड प्लेअर, अनुभवाचा भरणा असणारा गोलंदाज. सुरेख चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक तर आपण पाहिलं तर 1 से ज्यादा, अर्थात एका धावेने समाधान मानावं लागेल. फलंदाज यावेळेस नॉन स्ट्राईकला असणारा भूषणला. भूषण आणि समीर शेवटचे 4 चेंडू पहिल्या सत्रात असेल, आक्रमक पवित्र स्वीकारावं लागेल. संघाची धावसंख्या 37. ओ हो जोरदार जबरदस्त अपील, परंतु यावेळेस पाहिला तर एक धाव येतोय, बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळतोय या संघाला. एकेरी धावसंख्येनं संघ यावेळेस 39 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. 39 लॉस ऑफ द 6 विकेट. नंदू जाधव यावेळेस शॉर्ट पिच मध्येचा चेंडू होता, हवेमध्ये झेल आहे, परंतु अप्रतिम झेल नाही झाला. परंतु यावेळेस अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण. कुठेतरी मी म्हणेन की 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या असतील. या 2 धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोअर बोर्डवरती धावा लागत आहेत 41 धावा, अर्थात सुजल सुपर किंग संघाची. यावेळेस पाहिला तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंचांनी स्वेर दर्शवलाय. अर्थात आपण पाहिलं तर मालिसर असतील किंवा सुदीप असेल, सुदेश असेल. हो, अतिशय जबरदस्त मित्रांनो हे आहे, अर्थात अनुभव. म्हणूनच म्हटला जातोय अनुभव हा सर्वात मोठा गुरु का म्हटला जातोय, तर नंदू जाधव यांच्या माध्यमातून आलेल्या अर्थात 6 चेंडूवरती फक्त आणि फक्त अर्थात साळुंके सर आपण पाहिलं तर 1 सफलता आणि फक्त 4 धावा, अर्थात सिल्वर षटकाची सांगता केली आहे. तब्बल 4 षटकांचा विचार केला तर आपण पाहिला तर सुजल सुपर किंग संघाची धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 41. 41 धावा जमवल्यात, 42 धावांचा टार्गेट सेट करावे लागेल. आणि कोण असेल, अर्थात या बोरी 2022चा महाअंतिम विजेता. पुन्हा एकदा मित्रांनो माझी वेळ संपतोय, पुन्हा एकदा सुमधूर आवाज असेल, अर्थात अमितजी म्हात्रे, पाजी मॅन फ्रॉम जोहे. आणि आजच्या कार्यक्रमाला जे आमचे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते म्हणजे तेजाब शेठ मस्के यांचा एक पुष्प देऊन विनोद म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. तसाच संतोषजी साळवी यांचा देखील एक दिलीप साळुंके पुष्प देऊन सत्कार करतील. जरा जोरदार टाळ्या होत आहे सगळ्यांनी. थांबा, जाऊ नका तुम्ही. 43 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. विनोद म्हात्रे आमचे दुसरे प्रमुख पाहुणे रघुवीर शिरदनकर यांचा देखील एक पुष्प देऊन सत्कार करतील. तसेच आमचे दुसरे मित्र शंकर शेठ मालुसरे यांचा एक पुष्प देऊन दिलीप साळुंके यांच्या हस्ते त्यांचा पुष्प देऊन यांचा योग्य तो मान सन्मान करण्यात येत आहे. दिलीप बॉल इकडे माझ्याकडे ते बघ, घेऊन जा. एक मिनिट देतो. काय पाहिजे? बॉल इकडे, बॉल इथे. आणि आमचे मित्र जितू शिरदनकर यांचा देखील विनोद म्हात्रे यांच्या हाती पुष्प देऊन सत्कार करण्यात येत आहे. नवीन
तसेच नंदकुमार आणि बाबू शिरदनकर आमचे मित्र आणि एकेश ठाकूर यांना विनंती करतो यांचा पुष्प देऊन सत्कार करायचा आहे. आणि दुसरे आमचे सुरेश काका तिकडे ते बसलेले आहेत, त्यांचा देखील विनोद म्हात्रे सत्कार करतील. धनराज कांबळे, सॉरी धनराज कांबळे, तुझा पण आहे बाबू, तुला पण द्यायचं पुष्प. धनराज, सुरेश काकांना दे. काळा चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण चव्हाण हे देखील आलेले आहेत, त्यांचा देखील आम्ही पुष्प देऊन, जितू शिरदनकर त्यांचा पुष्प देऊन सत्कार करतील. आमचे स्पॉन्सर आहेत ते धनराज कांबळे, यांचा देखील सत्कार इथे पुष्प देऊन करण्यात येत आहे. अतुल ठाकूर त्यांचा सत्कार करतायत. जरा जोरदार टाळ्या वाजवायत सगळ्यांनी. मेगा फाइनल का ये अंतिम मुकाबला है, कौन बनेगा चैंपियन। प्रफुल्ल जी ने शुरुआत तो धनकेबाज की है, 4 रन के साथ आगाज हुआ है और उड़ाया, और इस बार कैच की संभावना, लिया कैच, बेहतरीन कैच, लॉन्ग ऑन फील्डर ने लिया, पहला ब्रेक थ्रू, विकेट नंबर पहला, झटका बाहर। हॅट्रिक साठी 500 रुपये बक्षीस आहे. अजूनही नैतिक 11 टीम को पहला झटका लगा और पहला ब्रेक थ्रू दिलाया विवेक ने। 43 रनों का टारगेट, मैंने शुरू में कह दिया ये कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है, गली मोहल्ले का मुकाबला नहीं है, ये बोरी प्रीमियर लीग का शहंशाह चैंपियन बनने का मुकाबला है। चमकदार ये ट्रॉफी, बढ़िया वजनदार ट्रॉफी है, कौन सा मालिक, कौन सा कैप्टन, सुजल सुपर किंग या नैतिक 11 टीम, कौन सा कैप्टन उठाएगा वक्त बताएगा। नए बल्लेबाज आए हैं, नए बल्लेबाज आकाश, वे की अगली गेंद, और इस बार हुक किया है, गेंद चली गई, सीमा रेखा का दर्शन क्या है, बात देखिए, गेंद ने दिशा बदल गई है, गई एक सिंगल के लिए। शैलेश नए बल्लेबाज आए हैं, यस दीपेश ने इस बार जरूर हुक किया था। जय मल्हार ग्रुप कडनं शैलेशला 100 रुपये प्रत्येक षटकाराला। या सुपर सुजल सुपर किंग टीम जिन्होंने 4 ओवर में 42 रन इकट्ठा किया, 43 का टारगेट, पहला मैंडेटरी पावर प्ले चल रहा है। ये देखिए गुड लेंथ के ऊपर गेंद थी, इस बार देखा जाए, और अच्छी तरह से गेंद ने उछाल लिया है। अंपायरों ने सूचना दे रहे कि अगली गेंद आप मारते समय थोड़े ध्यान में रखिए। हॅट्रिकला 500 रुपये बक्षीस आहे, षटकारांच्या हॅट्रिक आणि विकेटच्या हॅट्रिकला पण 500 रुपये बक्षीस आहे। और एक बार बैकफुट पर गए, गेंद को खेला हुआ, 1 रन चुरा लिया, दूसरे रन के लिए भाग रहे, लेकिन इसी बीच यह बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे हैं, बढ़िया रन चुरा लिया। एक सिंगल के साथ नैतिक 11 टीम का स्कोर जाया 6 के घर में। फाइनल का मुकाबला है, बोरी प्रीमियर लीग 2022 का दूसरा साल है। कौन सा मालिक और कौन सा कप्तान इस ट्रॉफी को उठाएगा, कौन खिलाड़ी जश्न मनाएंगे, कौन से समर्थक खुशी से नाचेंगे, वक्त बताएगा। क्रिकेट में भविष्यवाणी दोहराई जाती है। अनिश्चितता का खेल क्रिकेट, और क्रिकेट ये जेंटलमैन्स गेम है। अंतिम बॉल शेष, शैलेश स्ट्राइक के ऊपर, ये देखिए अच्छी बॉल, बल्ले का बाहरी किनारा लगा, कॉट बिहाइंड, विकेट नंबर दूसरा। बल्लेबाज की तारीफ करना पड़ेगी, बल्ले की एज लगी है तो खुद इस बात का अंपायर की उंगली खड़ी होने से पहले सच्चाई दिखाई। बल्लेबाज के लिए जोरदार तालियां बजाइए दोस्तों। बैक टू द डग आउट, डीजे कम ऑन।
हाँ धन्यवाद वीए की सुमधुर गेंदबाजी। पहला मैंडेटरी पावर प्ले में नैतिक 11 टीम का स्कोर पहुंचा है 6 रन 2 विकेट के नुकसान पे। शैलेश अंडा लेके वापस गए ड्रेसिंग रूम में। गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए कोटे की पहली पारी की दूसरी ओर लेके पृथ्वी आए। बोरी प्रीमियर लीग का यह शानदार जानदार 24 कैरेट का असली आयोजन आप सभी लोग देख रहे हैं। नए बल्लेबाज आए हैं साहिल। दीपेश स्ट्राइक के ऊपर नए बल्लेबाज या साहिल का आगमन हो चुका है 4 नंबर के ऊपर। पृथ्वी गेंदबाजी करने के लिए टीम का स्कोर है 6। और बेहतर इस बार लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर हवाई यात्रा बन गई। आसमानी छक्का और बॉलर बहुत छक्का खड़क। बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी। और छक्का लगा दिया। या इस बार देखा जाए दीपेश पहुंचे व्यक्तिगत 8 पे। टीम का स्कोर 12। ये भटकी हुई गेंद। गति इस बार देखा जाए अच्छी थी लेकिन दिशा खराब थी। एक सिंगल के साथ अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 13 के घर में। जीतने के लिए 30 रनों की जरूरत है यहां नैतिक 11 टीम को। सुजल सुपर किंग के गेंदबाज को शानदार गेंदबाजी करना पड़ेगा। उनके मालिक थोड़े से ये सोच रहे कि गेंदबाज क्या कर रहा है। पृथ्वी गेंदबाजी करने के लिए राइट अमाउंट विकेट और फ्लिक किया ऑन साइड के ऊपर। बाउंड्री की संभावना हो सकती है लेकिन फिर रहा है रास्ते में, पकड़ लिया गेंद को। बढ़िया थ्रो, बढ़िया सेट रक्षण। वहां एक सिंगल मिलेगा। एक सिंगल के साथ यहां दीपेश व्यक्तिगत पहुंचे 10 पे। टीम का स्कोर पहुंचा है 14 के घर में। उनतीस रनों की अभी तक जरूरत है। परिवर्तन लाना पड़ेगा। साहिल स्ट्राइक के ऊपर इस बार जोरदार शॉट कर दिया है लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई। एक सिंगल चुरा लिया। सुंदर हवा छूटी हुई है। शाम का टाइम है, हवा में मॉइस्चर भी है। पंछी भी अपने घर जा रहे हैं। हमें भी सबको घर जाना है लेकिन जब तक बोरी प्रीमियर लीग का शहंशाह कौन बनेगा यह हमें पता नहीं चलता तब तक हम यहां से जाने वाले नहीं है। अगली गेंद पृथ्वी की। इस बार लोअर फुल टॉस गेंद सामने लगा दिया है। 1 रन चुरा लिया। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने गेंद को उठाया। जब तक एक सिंगल मिलेगा 2 गेंदों के ऊपर 2 सिंगल आए टीम का स्कोर आगे बढ़ता। यानी कि नैतिक 11 टीम का स्कोर है 16। सत्ताईस रनों की अभी तक जरूरत है जीतने के लिए। गई और पिच गेंद और आसमान में गई है। आसमान से बातें करती हुई गेंद चली गई दर्शकों के पास। 6 रन। हाँ धन्यवाद डीजे। 22 स्कोर। साहिल पहुंचे 7 पे। जीतने के लिए 21 रन चाहिए। एक बार फिर से इस बार आगे जरूर गेंद को फेंका है कारपेट के जरिए। मिड विकेट के ऊपर गेंद चली गई। दूसरे रन के रन आउट का मौका बन सकता था लेकिन इस बार क्या होगा अंपायर साहब, नॉट आउट। बढ़िया रन चुरा लिया। इसे रन चुराना कहते हैं। पहला रन तेज गति के साथ लिया, दूसरा रन पूरा कर दिया और 2 रनों के साथ यह नैतिक 11 टीम का स्कोर पहुंचा है 24 के घर में। जीतने के लिए यहां 12 गेंदों में 19 रन चाहिए। आणि आमचे मित्र ज्यांनी आम्हाला इथे स्टेशनरी आणि सगळं दिलेलं आहे ते नंदन पानसरीकडे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो यांनी स्टेजवर यायचं आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. नंदन पानसरे. 24 धावा विजयासाठी 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. सुजल सुपर किंग के मालिक
सोच रहे होंगे कि इस ओवर में हमारे गेंदबाज ने बहुत मार खाया है। 17 रन आए इस ओवर में। क्या पिटाई हुई, मालिक के मन के अंदर घबराहट आई होगी, लेकिन डरो मत, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। कौन बॉलर है? मिलिंद आहे गेंदबाजी करने के लिए। 19 रन चाहिए जीतने के लिए। मिलिंदने जर हॅट्रिक घेतली तर त्याला जय मल्हार ग्रुपकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नंदन पानसरे वरती या. नंदन पानसरे व्यास 9.50 का रिक्वायर्ड रन रेट रजू है। हातनोलकर त्यांनी देखील समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. रजू हातनोलकर 19 रनों की अभी तक जरूरत है। 12 गेंदे 19 रन। कौन बनेगा, कौन सा मालिक इस ट्रॉफी का सिकंदर बनेगा, इस ट्रॉफी के ऊपर नाम लिखेगा? सुजल सुपर किंग या नैतिक 11 टीम? दोनों मालिक, दोनों कप्तान देवताओं को याद करे होंगे कि ट्रॉफी हमें मिलना चाहिए। वाइड बॉल, ये देखिए खराब गेंदबाजी। कल्पेश खाडे यांना विनंती करतो. आता आले आपले नंदन पानसरे यांचा पुष्प देऊन सन्मान योग्य तो सत्कार करत आहे. घे जा. नंदन वरती आहे. नंदन आणि गणेश काटकर, विनोद म्हात्रे एक गणेश काटकर यांचा पुष्प देऊन सत्कार करतील. बहुत अच्छी बॉल। यस, 25 पे स्कोर जा चुका है और ये फ्लैट, ये देखिए पैरेलल छक्का। आपले क्या साई बात मात्रे, ओनर साई मात्रे, तुम्ही देखील व्यासपीठावर यायचं, इथे समालोचन कक्षामध्ये यायचं बसायला. हाँ, धन्यवाद डीजे मास्टर। दीपेश मात्रे खुद मालिक देगी है इस 22 यार्ड के पट्टी के ऊपर सलामी बल्लेबाज की सलामी पारी। ये देखिए ऑन साइड के ऊपर, मगर एक रन चुरा लिया, दूसरे के लिए भाग रहे और दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। 2 रनों के साथ नैतिक 11 टीम का टोटल स्कोर पहुंचा है 33-33। बस जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। ये ट्रॉफी को उठाना है तो सुजल सुपर किंग के गेंदबाजों को अच्छी गेंदबाजी करना पड़ेगा। 9 गेंदे जीतने के लिए 10 रन। ओ खिलखिल जंपा, खुश हुए रंबा, देखो पैर लंबा, छक्का मारा खंबा बाहर। और देखिए टूट गई है सुजल सुपर किंग की हिम्मत। छक्के के साथ स्कोर पहुंचा है 39-39। 4 रन चाहिए। स्लोवर डिलीवरी हवा में पकड़ जाएंगे। आउट खिलाड़ी देखिए, खुद यह देखा जाए तो बल्लेबाज वापस जा रहे हैं, जिस बल्लेबाज का नाम है दीपेश मात्रे, जिन्होंने 3 छक्के, कई सिंगल और डबल के साथ अपने टीम के लिए जो कुछ योगदान दिया है। मालिक ने एक जबरदस्त विशाल पारी खेली और इसी तौर पर एकेश ठाकूर आपले ते रजू हातनोलकर इथे आलेले आहेत, त्यांचा देखील पुष्प देऊन सत्कार करतील एकेश ठाकूर. 25 रनों की बहुमूल्य पारी खत्म हो गई। जानदार पारी, शानदार पारी। बस जीतने के लिए नए बल्लेबाज आए हैं। रोहित जो पहली दफा गेंद को खेलने जा रहे हैं। अंतिम बॉल शेष। 4 रनों की जरूरत है। स्लोवर डिलीवरी जरूर फेंकी थी, लेकिन बल्ले का इस बार देखा जाए एज जरूर लगी है। यहाँ एक सिंगल जरूर मिलेगी और सिंगल के साथ 3 ओवर के समाप्ति के बाद नैतिक 11 टीम का स्कोर पहुंचा है 40 रन। जीतने के लिए 6 गेंदे 3 रन। अब क्या करेंगे इस बार ये सुजल सुपर किंग के ये मिलिंद जो गेंदबाज थे, इनके ओवर में 15 है। महंगा ओवर साबित हुआ है। ट्रॉफी कौन सा मालिक उठाएंगे? अभी तो 6 गेंदे और 3 रनों की जरूरत है। मेगा फाइनल का यह मुकाबला और ये ट्रॉफी उठाने के लिए 6 गेंदों में 3 रन की जरूरत नैतिक 11 टीम को।
अगर ये 3 रन इकट्ठा करेंगे तो इस ट्रॉफी के हकदार बनेंगे नैतिक 11 टीम, अन्यथा सुजल सुपर किंग इस ट्रॉफी को उठाएंगे। लेकिन 6 गेंदे 3 रन। मंगेश म्हात्रे जर मॅच जिंकून दिली तर जय मल्हारकडनं 200 रुपये आलेले आहेत 6 गेंदे 3 रन। आणि कल्पेश काडेकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। स्लोअर डिलीवरी इस बार अपील की थी, अपील अपील। देखिए स्कोर लंबा सुदेश जी म्हात्रे कह रहा है मेरे पास क्यों है, मेन अंपायर के पास जाओ। अपील में कुछ दम नहीं है, जानबूझ के कई बार अपील ऐसी हो जाती है और फुकट में कई बार अंपायर की उंगली भी खड़ी हो जाती है। लेकिन यह अंपायर जानते हैं कि ये इस बार देखा जाए विश्वास के साथ अपील नहीं है। स्पिनर है, देखिए लेग स्पिन कर रहे हैं और ये देखिए ओहो ये क्या हुआ, एक चुराया दूसरे के लिए भाग रहे, रन आउट का मौका। ओ किस्मत ने साथ दिया, अगर ये थ्रो सही आता, ऊंचाई से थ्रो नहीं होता तो करीबी मामला होने वाला था। 2 रन इकट्ठा किया, 42 स्कोर लेवल। 1 रन चाहिए जीतने के लिए। मंगेश जी जो स्पिनर थे, अच्छी बॉल, लेकिन देखिए हेड के ऊपर गेंद लगी, सिर के ऊपर गेंद लगी। 1 रन चाहिए जीतने के लिए नैतिक 11 टीम को 4 गेंदों में। ये ट्रॉफी उठाने के लिए नैतिक 11 टीम को चाहिए 4 गेंदों में 1 रन। और महेंद्र सिंह धोनी स्टाइल से फिनिश किया, छक्के के साथ मैच को जीता और इसी के साथ बोरी प्रीमियर लीग 2022 का सिकंदर चैंपियन टीम नैतिक 11 बन चुकी है। जो तूफानों को थाम ले उसे समुंदर कहलाता है, जो खुदा को जान ले उसे मस्त कलंदर कहता है। गिरते मैदान जंग में कायर ही, मगर जो जीतने की ठान ले उसे सिकंदर कहलाता है। कमांड दीजिए। एक मिनिट आता ज्यांची वैयक्तिक बक्षीस आहेत, ज्यांची पहिली वैयक्तिक बक्षीस आहेत ती रोख बक्षीस आहेत ती आपण द्यायची आहेत। मी दोन्ही पंचांचे आभारी आहे। दोन्ही पंचांनी 2 दिवस खरोखर मेहनत घेतलेली आहे। दोन्ही पंचांचं मी मनापासून आभार मानतो। थांब